नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर एवढं आवरून सवरून कुठं निघालो आम्ही. तर आम्ही चाललेलो आहे मस्त असं भुरकन फिरायला म्हणजे कुठं जाणार आहोत कोकणात बरं का. रत्नागिरी गणपतीपुळे करायचं आहे. रत्नागिरीला यांचा मित्र आहे, त्यामुळे रत्नागिरीलाच जायचं आहे. मग तिथूनच आम्ही गणपतीपुळेला वगैरे जाणार. मग काय पहिल्यांदा डिझेल वगैरे टाकलं, म्हणलं पुढं डिझेल भेटतंय का नाही भेटतंय, म्हणून आपलं डिझेल वगैरे टाकून घेतला. आणि सिस्टर येणार होती, तिला पण खडकीमध्ये पप्पा घेऊन आले होते. मग तिला घेतलं आणि तिला घेऊन चाललो होतो. काय कसं आहे, तिला बोलायला वगैरे येत नाही नंतर पण तिला कोण म्हणजे पुढे पण कसं भेटतंय कसं नाही, तिला फिरायला वगैरे मिळतंय का, म्हणलं आहे आपण दोघंच जायचो आहे तर चला घेऊया तिला. मग काय घेतलं तिला पण. मग आम्ही निघालो, आद्विक ते आणि मी आणि ती, म्हणजे असं 4 जण होतो आम्ही. अजून एक कपल घ्यायचं होतं पण कोणी यायला नव्हतं तयार. मग आम्हीच निघालो, म्हणलं चला. मग निघालो. मग साताऱ्याच्या तिथं मस्त असा नाश्ता करायला थांबलो हॉटेलला. छान असा नाश्ता केला, इडली सांबार घेतलं, मेदूवडा आणि मसाले डोसा, असं 3 प्रकार घेतले आम्ही. मग थोडे थोडे करून सगळ्यांनी ते खाल्लं. टेस्ट कशी पाहिलं सगळ्याची, छान होती बरं का. छान होतं ते हॉटेल पण, विठ्ठल काहीतरी असं नाव होतं हॉटेलचं. मग काय हॉटेलमध्ये जेवण वगैरे केलं आणि मस्त सकाळी लवकर उठलं होतं. मग आराम करतच चाललं होतं. म्हणलं थोडासा शूट घ्यावा, मस्त डोंगर वगैरे दिसत आहे. मग शूट घेणं पण चालू होतं. पण कंटाळा गाडीमध्ये बसला ना, खूप कंटाळा येतो बरं का. मग कंटाळवाणं पण झालं तर मग तसंच उठून काम पण चालूच होतं. मग काय बघा, रत्नागिरी जवळजवळ आलेली दिसते, 33 किलोमीटर का काय राहिलेली होती. मग काय दरी डोंगर घाट वगैरे बरंचसं काय होतं बरं का. मग गाडीमध्ये मस्त बसलं होतं, पण काही गाडीमध्ये जीव लागेना. ही गाडी चालवत होते, निम्मा जीव तर बाहेरच होता. मग इकडे सगळी कौलारूची घरं आहेत बरं का, मस्त जुन्या टाईपची घरं आहेत. पाहायला पण एकदम मस्त वाटत होतं बरं का. मग काही सगळंच पाहणं पण चालू होतं आणि मस्त असं बाहेरचं दृश्य पाहणं चाललं होतं. आणि हा आंबे घाट होता बरं का. आम्ही आंबे घाटावनं चाललो होतो. घाट तसा काही मोठा नव्हता बरं का. महाबळेश्वरच्या तिकडे जाताना तो घाट इतका डेंजर होता ना, त्यापेक्षा तर हा घाट कमीच होता. बघा किती मस्त दरी डोंगर दिसत आहे. छान दृश्य आहे बरं का, पाहायला पण छान वाटत आहे. आणि खरंच आवर्जून फिरायला जात जा बरं का. हेच वय असतंय फिरायचं, परत तर काय फिरता येत नाही. जोपर्यंत वय आहे तोपर्यंत फिरून घ्या. बघा पवनचक्क्या आहेत बरं का इकडं, कसं वाऱ्याने गोल गोल फिरत आहे. आद्विक ते पाहून खूप छान आणि त्याला आनंदी वाटत होतं बरं का. तो म्हणत होता मम्मा इथे कसला असा पंखा लावला आहे. मग त्याला सांगितलं बाळा ते पवनचक्की आहे आणि ती वीज निर्माण करते बरं का. मग सगळ्या दऱ्या वगैरे होत्या, त्यामुळं भीती पण वाटत होती बरं का. पण तिकडं गेलो तर सगळी लाल माती होती. साईडनी पाहिलंच तर सगळीकडं लाल माती होती. मशीन वगैरे चालू होती तिकडं, खोदणं वगैरे काम चालू होतं, तर सगळी लालच माती निघत होती बरं का. आपल्या इकडं पूर्ण काळी माती असते आणि तिकडं भरपूर अशी लालच माती होती बरं का. आणि तिकडं फणस वगैरे आंबे करवंद असतात बरं का. मग काय दिसली फणस घेतली ना खायला. मस्त गाडीत बसून फणस वगैरे खाणं चालूच होतं. आणि घाटातनी जाणं पण चालू होतं. घाट हा आंबे घाट आहे आणि इतका पण डेंजर नाही बरं का. थोडासा म्हणजे चांगला आहे घाट, तो जास्त वळणाचा पण नाही, मापात आहे. किती छान दृश्य दिसत आहे बघा. मग असंच गप्पा चप्पा मारत आमचं जाणं बी चालूच होतं आणि आराम पण चालला होता. कंटाळा पण येत होता गाडीत बसून बसून, त्यामुळे थोड्या वेळ आराम, थोड्या वेळ बाहेरचं दृश्य वगैरे कॅप्चर करणं, असं चालूच होतं. मग काय बऱ्याच दिवसांनी चाललेलो आहोत फिरायला. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं कोकण ठिकाणी, समुद्राच्या ठिकाणी वगैरे, पाण्याच्या ठिकाणी फिरायला वगैरे जायला छान वाटतं बरं का. आणि इथं बघा डोंगराच्या कडेला कसं जाळी मारलेली आहे. दगड वगैरे काही कोसळतात खाली वाऱ्याने वगैरे, म्हणून ती जाळी संरक्षणासाठी मारलेली होती बरं का. मग काय रत्नागिरी थोड्याच अंतरावर राहिली होती. मग काय झोप लागेना काय होईना. मग बाहेर पाहणं चालूच होतं. मग इकडलं तिकडलं दृश्य पाहणं चालूच होतं. मग आलीच तोपर्यंत रत्नागिरी पण आली बरं का. मग हा होता थिंबा पॅलेस पाहण्यासाठी आम्ही गेलो बरं का. तिथे बसायला साईड पिक्चरमध्ये कसं असतं, सगळे बाकडं वगैरे जास्त असतात तिथं. संध्याकाळची लाईटचा शो असतो बरं का. ते कॅप्चर करणं काय मला झालं नाही, करण म्हणलं ते राहून गेलं. थिंबा पॅलेस बघा किती मोठा आहे, मस्त वाटत होतं बरं का थिंबा पॅलेसमध्ये गेल्यावरती. मस्त मस्त जुना पुराणा होता, मस्त कौलारूचा होता आणि मूर्त्या वगैरे भरपूर होत्या आतमध्ये बरं का. पण तिथं
व्हिडिओ वगैरे काढण्यास सक्त मनाई होते. त्यामुळे जास्त करून व्हिडिओ मी बाहेरचाच काढला बरं का. आणि आद्विकचं पण इकडून तिकडून डोकावणं चालू होतं म्हणून पप्पा त्याला ओरडत होते बरं का. मग काय सगळं पाहून वगैरे झालं, चांगलं फिरून वगैरे झालं आणि व्हिडिओ पण थोडासा शूट केला बरं का. बघा किती छान होता. पूर्वीचं पण किती मस्त होतं बघा. मग ते पाहणं पण चालू होतं, व्हिडिओ काढणं पण चालू होतं आणि फोटोशूट पण चालू होतं. पण तिथं गेल्यावरती एकदम मस्त वाटत होतं बरं का. पण ऊन जास्त होतं आणि जवळच असल्यामुळे जास्त गरमी पण होत होते. उष्णतेच्या लाटा आल्यासारखं जळया लागत होत्या. तेवढं करून मग आम्ही काय तिथून निघालो आणि हॉटेलला राहण्यासाठी निघालो. आमच्या हॉटेलचं नाव होतं लँडमार्क हॉटेल. तिथून जवळच होतं बरं का. मग काय तिथं गेलो हॉटेलवरती, मस्त असं रूमवर गेलो तर पहिल्यांदा आद्विक बसला बरं का त्या खुर्चीवर, लागला खेळायला इकडून तिकडे, त्याला मज्जा वाटत होती. मग काय हॉटेल पण बघा किती छान आहे, मस्त असं हॉटेलची रूम वगैरे, AC वगैरे आणि हॉटेल पण एकदम स्वच्छ आणि एकदम मस्त होते बरं का. कुणाला जर जाणार असेल तर नक्कीच ह्या हॉटेलमध्ये जा. 5 स्टार हॉटेल होतं. मग काही नंतर ना चेंज वगैरे केलं, तोंड वगैरे धुतलं, फ्रेश झालो आणि कपडे चेंज करून परत निघालो आम्ही दुसरीकडे रत्नदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. यांचा मित्र रत्नागिरीतच होता. मग तो आम्हाला सगळं दाखवत होता बरं का. त्यांनीच आधीच सांगितलं होतं, रत्नागिरीला येणार असाल तर मग मलाच कॉल करा आधी. मग त्यांना कॉल केला, मग त्यांनीच हॉटेल वगैरे बुक केलं होतं बरं का आमच्यासाठी. मग तेच सगळीकडे आम्हाला फिरवत होते. मग ते घेऊन गेले आम्हाला रत्नदुर्ग किल्ल्यावरती. तिथं गेल्यावरती छान वाटत होतं बरं का. रत्नदुर्ग किल्ला छान होता. वरती गेलो थोडंसं, वरती गेल्याच्या नंतर खालचं दृश्य एकदम छान दिसत होतं बरं का. आणि तिथं मंदिर होतं. मंदिराच्याच कडेने हे पायऱ्या वगैरे होत्या. त्या पायऱ्यावरून वरती गेलो आम्ही तर मस्त असं समुद्र वगैरे दिसत होता. करवंदाची झाडं वगैरे होती, पण लांब होती, त्या हाताला वगैरे काही येत नव्हती. त्यामुळे काही करवंद वगैरे घेतली नाही. मस्त असं फोटोशूट वगैरे केलो आणि परत पुढं चालत गेलो. तो पूर्ण असा मोठा किल्ला असल्यामुळे मोठा घेरा होता बरं का, गोल राऊंड. मग काही तिकडं गेलो परत. ते फोटो काढण्यासाठी पण छान होतं बरं का. तिथं याला काय म्हणतात मला माहिती नाही बरं का, पण छान होतं. इथं बसून आम्ही फोटो काढले आणि याच्यातून बघा किती छान समुद्र दिसत आहे. मस्त छान वाटत होता बरं का समुद्र. मग काही संध्याकाळची वेळ होत होती, सनसेट पॉईंट पण होता, त्यामुळे एकदम छान वाटत होतं. संध्याकाळ व्हायलाच लागलेली, त्यामुळं छान वाटत होतं. मग काही पूर्ण गोल राऊंड आम्ही फिरलो आणि मंदिराच्या दिशेने परत आलो गोल फिरून आलो तर मंदिराच्या तिथं आरती चाललेलीच होती. मग म्हणलं चला पटपट चाललो आणि आरती घेण्यासाठी मंदिरामध्ये गेलो आणि तिकडं सगळी शांतता होती बरं का. त्या देवीचं मंदिर होते बरं का. त्या देवीचं नाव, मंदिराच्या पुढे मस्त तुळशी वृंदावन होते आणि हे याला काय म्हणतात बघा, जेजुरीच्या तिथं पण असतं, मला काय सांगता येत नाही बरं का. आणि ही देवी होती भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी. आणि पुढंच मूर्ती पण होती बरं का. ती मूर्ती कशाची होती मी काही तिथे वाचले नाही बरं का, पण इतिहासातीलच होती. मग काय खाली आलो तर पलीकडं मस्त असं शिवसृष्टी होती बरं का, इतकी छान वाटत होती. पण आम्हाला अंधार पडला होता, सनसेट पॉईंट होता, बघायचा होता, त्यामुळे आम्हाला समुद्राच्या तिकडे जायचं होतं. मग आम्ही एवढंच पाहिलं आणि शिवसृष्टी म्हणजे तो किल्ला होता ना, रत्नदुर्ग किल्ला, तो काही पूर्वीचा नाही बरं का, आत्ता त्यांनी बांधलेला आहे, डेकोरेट केलेला आहे. तिथं पर्यटक बरेच येतात. मग जाण्यासाठी पुढे जायचं होतं, त्यामुळे आम्ही तिथं काही गेलो नाही, गडबडीने निघालो. बघा किती छान सनसेट पॉईंट आहे, इतकं छान वाटत होतं. आम्ही 2-3 दिवस, हा व्हिडिओ मी 3 पार्टमध्ये टाकणार आहे बरं का. मग व्हिडिओ कंटिन्यू करा.